कांतारा अ लेजंड चॅप्टर 1 या चित्रपटातील ब्रह्मकलश या गाण्यातील हे बोल आहेत। ही आहेत भगवान शिवाचे उग्र आणि रक्षक रूप मानले जाणाऱ्या कालभैरवाची 8 रूप। शैव परंपरेत अष्टभैरव ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते। हे 8 भैरव विश्वाच्या 8 दिशांचे रक्षक आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत। असितांग भैरव हे पूर्व दिशेला असतात। ध्यान, तपश्चर्या आणि ब्रह्मविद्येचा अधिपती असून ध्यान आणि आत्मशुद्धीसाठी ते पूजले जातात। रूर भैरव हे आग्नेय दिशेला असतात। कला, संगीत आणि तंत्रविद्येचे अधिपती असून गुरु भैरव म्हणूनही ते ओळखले जातात। चंड भैरव हे दक्षिण दिशेला असतात। रौद्र दुष्टशक्तीचा संहार करणारे असून न्याय आणि धर्मरक्षण यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। क्रोध भैरव यांचा नैऋत्य दिशेला वास असतो। क्रोधाच्या रूपात अधर्म आणि अहंकार नाश करणारे असून शक्तिशाली रक्षक म्हणून ते ओळखले जातात। उन्मत्त भैरव हे पश्चिम दिशेला असतात। भक्ताला अहंकार मुक्त करून मोक्षदायी ज्ञान देतात। कपाल भैरव हे वायव्य दिशेस असतात। योग, ध्यान आणि मृत्यूवरील विजयाचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं। कपाळात अग्नी धारण करणारे म्हणून हे कपाल भैरव। भीषण भैरव हे उत्तर दिशेला असतात। भय, रोग आणि शत्रूंचा नाश करणारे असून धैर्य आणि रक्षणासाठी पूजले जातात। संहार भैरव हे ईशान्य दिशेला असतात। संहार आणि पुनर्निर्मितीचा देव म्हणून ओळखले जातात। या 8 भैरवांना मिळून अष्टभैरव म्हणतात आणि त्यांचे केंद्रस्थान म्हणजे कालभैरव।